घरातलं काम, बाहेरचं काम दोघं सांभाळत आपल्या स्वतःकडे लक्ष नसते. त्यासाठी आपण बरेच दिवस होऊन जातात आणि व्हॅक्सिन वगैरे करत नाही. तर हाताची वॅक्स, पायाची वॅक्स करायची असतील, तर आज तुम्हाला मी घरी वॅक्स कसा बनवायचा ते पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे. बाउल म्हणजे स्टीलचं पातेली घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला जाड घ्यायचं आहे. ते खालून तळाशी ते जाड असेल असं पातेलं घ्या, म्हणजे जेणेकरून तो वॅक्स खाली चिपकणार नाही. एक वाटी साखर टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक लिंबू पिळायचा आहे. लिंबू पिळल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये चिकटपणा हा वाढतो आणि तो तारेसारखा बनत नाही. तुम्ही साखर अर्धी वाटी देखील घेऊ शकता आणि अर्धा लिंबू देखील घेऊ शकता. मी वॅक्स थोडा जास्त बनवला आहे, त्यासाठी मी एक वाटी घेतलेला आहे आणि लिंबू पिळून घेतलेला आहे. लिंबू पिळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. खूप जास्त पाणी नाही, थोडंसं आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चमच्याने त्या सगळं मिश्रणला आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि स्लो गॅस करायचा आधी आणि ते थोडंसं वितळू द्यायचं आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता साखर आपली विरघळायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला तिला चांगलं दाटसर करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्याचा कलर चेंज होतो. त्यामध्ये मला हा हनीचा आपल्याला बनवायचा आहे वॅक्स. त्यासाठी मी त्यामध्ये ओरिजिनल जे हनी असतं ते टाकणार आहे. तर तुम्ही 1 चमचा हनी टाकू शकता किंवा तुम्हाला हनीचा नाही बनवायचा, त्यात तुम्ही कोरफड देखील टाकू शकता किंवा चॉकलेट देखील टाकू शकता. त्या फ्लेवरचा आपल्याला वॅक्स हवा आहे तो फ्लेवर आपण त्यामध्ये मिक्स करू शकतो. त्याचा आणि वॅक्सचा काही संबंध नाही, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त कलर वगैरे येणार आणि त्याच्यावर थोडेफार इफेक्ट होणार. वॅक्स तयार होतो तेव्हा अशा पद्धतीने त्याला बबल्स आलेले आहेत. जे हॉट वॅक्स केसांना चांगले पकडते आणि जे जाड केसांसाठी चांगले असते, तर कोल्ड वॅक्स पायांच्या केसांसाठी चांगले असते. काही लोक आर्मपिटसाठी हॉट वॅक्स पसंत करतात, तर काही लोक थंड वॅक्स पसंत करतात. त्यामुळे तुमच्यासाठी काय चांगले काम करते याकडे तुम्ही लक्ष दिलं हवे. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती आपला वॅक्स एकदम छान असा तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये कलर देखील छान आलेला आहे आणि खूप असं जाडसर नाही तर खूप पातळही देखील नाही. जसा आपला रेडीमेड वॅक्स मिळतो तसा वॅक्स तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याला चिकटपणाही तेवढाच आलेला आहे. तुम्ही आरामात वॅक्स घरी बनवू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. घरचा वॅक्स ते चांगला असतो. तुमच्याकडे स्टीलचे असं नाईफ नसेल तर तुम्ही चमचा यूज करू शकता किंवा लाकडी आपली स्टिक असते ती यूज करू शकता. लाकडी तुमच्यासाठी बेस्ट असेल जर तुम्ही नवीन वॅक्स करत असाल तर. तुम्ही यासाठी वॅक्सिंग पट्टी असते ती तुम्ही जीन्सच्या कपड्याची पण काढू शकता कट करून. माझ्याकडे अवेलेबल होते म्हणून मी हीच यूज केलेली आहे. तर जो आपला चिकट भाग असतो त्या पट्टीला जिकडे डॉट डॉट असतात त्या साईडने आपल्याला त्याला यूज करायचं आहे. तर इथं मी हातांना आधी पावडर लावून घेणार आहे, म्हणजे आपल्याला जास्त त्रास होऊ नये आणि आरामात वॅक्स व्हावा, त्यासाठी आपण आधी पावडर लावून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता असं तुम्ही पावडर अप्लाय करून घ्यायचं आहे. वॅक्स केल्याने काय होतं, जी आपली डेड स्किन असते ना ती निघून जाते. जो काळपटपणा असतो तो आपल्या हातावरचा निघून जातो. आता मी तिथं अप्लाय केलेला आहे, तुम्ही बघू शकता. वॅक्स लावताना वरच्या साईडने खाली ओढायचं आहे, खालच्या साईडने वरती ओढायचं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकते किंवा सेप्टी होऊ शकते, ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जसं आपण रेडीमेड वॅक्स असतो सेम तसा तयार झालेला आहे. त्याच पद्धतीने आपली पट्टी देखील लावून वॅक्स काढत आहोत, तर त्याचे केसही रिमूव्ह होत आहेत. आपण वॅक्स करताना कधी वॅक्सला खूप थंड होऊ द्यायचं नाही आहे. जर ते तुम्ही खूप थंड होऊ दिलं तर त्याचे केस हे रिमूव्ह होत नाहीत. जसे तुम्ही हाताचे वॅक्स करतात त्याच पद्धतीने तुम्हाला पायाचे देखील वॅक्स करायचे आहेत. ज्या दिशेला केस असतात त्या दिशेने आपल्याला वॅक्स लावायचा असतो आणि मग नंतर त्याला आपल्याला थोडं प्रेस करायचं आहे पट्टीला आणि त्यानंतर आपल्याला ती पट्टी रिमूव्ह करायची आहे. जर तुम्ही खूप एक्सपर्ट असाल तर 2 पट्टीमध्ये तुमचे दोघं हात होतात. जर तुम्ही एक्सपर्ट नसाल तर तुम्हाला 4-5 पट्ट्या लागू शकतात. आणि तुम्हाला जर व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा. तुमच्या मैत्रिणींना शेअर देखील करा. आणि तुम्ही जर पार्लर वगैरे शिकत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरेल. तुमची स्किन सेन्सिटिव्ह नाही किंवा संसर्ग त्याच्यावर होत नाही याची देखील काळजी तुम्हाला घ्यायची आहे.
तर काय होतं वॅक्स केल्यानंतर तुम्हाला त्या जागेवर पिंपल्स येऊ शकतात. वॅक्स केल्यानंतर तुम्हाला त्या जागेवर स्वच्छ धुवून त्यामध्ये मॉइश्चरायझर लावायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.